ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. तामस करता भाग 2. ओव्या आहेत 675 ते 688. तामसी कर्त्याचे अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, षष्ठ ही लक्षणे स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेली पुढची लक्षणे स्पष्ट करत आहेत. आणि आणिकांचे निके केले, वीरू होय जया आले, जैसे अपेय पया मिनले लवण करी. आणि दुसऱ्याचे बरे केलेले म्हणजे बरे झालेले पाहून ज्याला आपणावर काही विरुद्ध गोष्ट कोसळली असे वाटते. ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्याला अयोग्य करते. का ही व ऐसा पदार्थ घातलिया आगी आतू, त्याची क्षणी धडाडी तू अग्नी होय. अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होतो. नाना सुद्रव्ये गोमटी, जालिया शरीरी पैठी, होऊन ठाती किरीटी, मळूची जेवी. अथवा अर्जुना, चांगले पदार्थ म्हणजे पक्वाने पोटामध्ये गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो, तैसे पुढीलांचे बरवे जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आघवे होऊन निघे. त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले ज्याला कळून चुकले की तत्क्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते. जो गुण घे दे दोख, अमृताचे करी विख, दूध पाजलिया देख व्याळू जैसा. पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्प दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण घेतो व त्यास नावे ठेवतो. आणि ऐहिकी जियावे, जेणे परत्रा साच यावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जिये. आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो, तेव्हा जया आपैसी निद्राये ठेविली ऐसी, दुर्व्यवहारी जैसी बिटाळे लोटे. त्यावेळेला जर त्याला स्वाभाविकच झोप कशी ठेवल्यासारखी येते आणि दुष्टकर्म करण्याचा प्रसंग आला की ती झोप विटाळामुळे जशी दूर राहते तशी त्या सोडून दूर राहते. पै द्राक्ष रसा आम्र रसा, वेळे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्यांचा उपभोग घेण्याच्या वेळेला कावळ्याचे तोंड सडते अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात म्हणजे त्याला दिसेनासे होते, तैसा कल्याण काळू पाहे, तै तया ते आळसू खाये, ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे. त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते, म्हणजे प्रमाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते. जेवीची सागराच्या पोटी, जळे अखंड आगीटी, तैसा विषादू वाहे गाठी जीवाची ये जो. ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड जळत असतो त्याप्रमाणे जो अंतःकरणात खेद अखंड वाहतो. लेंडोरा आगी धूमावधी, का अपाना अंगी दुर्गंधी, तैसा तो जीवितावधी विषादे केला. ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते, त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो. आणि कल्पांताची या पारा, वेगळे ही जो वीरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. हे वीरा अर्जुना, जो कल्पांताच्या पारा पलीकडेही अभिलाषाने व्यापाराचे सूत्र धरतो, म्हणजे कल्पाच्या अंतानंतर फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो. अगा जगा ही परवती, शुचा वाहे पै चित्ती, करिता विशी हाती तृणही न लगे. अरे, जगाच्या पलीकडल्या गोष्टींविषयी अंतःकरणात चिंता वाहतो, पण अशी चिंता करीत असता ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला एका गवताच्या काडीचाही लाभ होत नाही. ऐसा जो लोका आतू, पाप पुंजू मूर्तू, देखसी तो अव्याहतू तामसू करता. असा जो लोकांमध्ये पापाची मूर्तिमान राशी आहे असे तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होय. भगवंतांनी सांगितलेले तामसी कर्त्याचे पुढचे लक्षण आहे नैष्कृतिक,
परवृत्ती छेदन करह, असे नैष्कृतिक शब्दाचे आचार्यांनी स्पष्टीकरण केलेले आहे. म्हणजे दुसऱ्याच्या वृत्तीचा छेद करण्यात तत्पर. ज्ञानदेवाने आचार्यांच्या अर्थाशी मिळता जुळता अर्थ केलेला आहे. ज्ञानदेव सांगतात की तामसी कर्त्याला कोणाचे बरे झालेले पाहवत नाही, कोणाचे चांगले झाले की याचा जीव कासावीस होतो. दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून त्याच्यावर काय परिणाम होतो ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करतात. दुधात मीठ मिसळले तर ते दूध नासते, पिण्यास अयोग्य होते. तसे दुसऱ्याचे चांगले झालेले त्याच्या बाबतीत मिठाचे काम करते, त्याचे सुख नाहीसे होतं. पदार्थ थंड असूनही जर तो अग्नीत घातला तर तो पेटू लागतो. तसे तामसी कर्त्याचे अंतःकरण दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून पेटून उठते. कितीही उत्तम पदार्थ असला तरी तो पोटात गेल्यावर त्याचा मळच होतो, किंवा सापाला पाजलेले दूध हे विषमयच होते. तो साप दूध पिऊनही विषच ओकतो. तसेच दुसऱ्याचे चांगले झालेले त्याला सहन होत नाही. दुसऱ्याचे चांगले झालेले ऐकले की ते विपरीत बनून त्याच्या मुखातून बाहेर येते. दुसऱ्याचे चांगले गुण ऐकले की तो त्याच्याकडील दोष दाखवू लागतो. दुसऱ्याचा चांगुलपणा हा चांगुलपणा कसा नाही, त्याच्याकडे कोणते दोष आहेत हे तो पटवत राहतो. स्तब्ध म्हणजे काठीसारखा ताठ, गर्विष्ठ असा अर्थ टीकाकारांनी केलेला आहे. ज्ञानदेवाने या शब्दाचा अर्थ गप्प राहणे असा केलेला आहे. पारलौकिक कल्याण साधण्याची वेळ आली की तो स्तब्ध राहतो, गप्प राहतो, जणू काही निद्रिस्तच झालेला आहे. तो तामस करतो. पण दुष्कृत्य करण्याची वेळ आली की मात्र त्याची स्तब्धता दूर पळते. अलस म्हणजे आळशी. पण तामसी करता कोणत्या बाबतीत आळशी व कोणत्या बाबतीत तत्पर हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात की कल्याण साधण्याची वेळ आली की तो ते साधून घेत नाही. द्राक्षे आंबे तयार होतात तेव्हा कावळ्याला मुखरोग जळतो, ते तो खात नाही, पण घाणीत चोच मात्र आवर्जून घालतो. सर्वजण प्रकाशात आपलं काम साधतात, पण घुबड्याला दिवसा दिसत नाही, ते रात्रीच बाहेर पडते. त्या कावळ्यासारखी अथवा घुबड्यासारखी त्याची परिस्थिती असते. पण अकल्याणाच्या वेळी मात्र तो उत्साहानं कामाला लागतो. विषादी म्हणजे दुःखी होणारा, धीर सोडणारा. तामसी कर्त्याला कशाचं दुःख होतं? ज्ञानदेव सांगतात की समुद्राच्या पोटात वडवानळ सतत जळत असतो, समुद्राच्या पाण्याने तो विझत नाही. तसा तामसी करता दुसऱ्याच्या उत्कर्षाने सतत दुःखी असतो. त्याच्या खिन्नतेत ईर्ष्या दिसून येते. लेंड्यांच्या विस्तवात फक्त धूरच असतो, किंवा अपान वायू जसा दुर्गंधीने युक्त असतो तसं त्याचं सारं जीवनच विषादमय असतं. दीर्घसूत्री म्हणजे कोणतेही काम विलंबाने करणारा, चेंगट असा आहे. पण ज्ञानदेव तसा अर्थ करत नाहीत. ज्ञानदेव सांगतात की कल्पांतापर्यंत फलप्राप्तीच्या इच्छेने काम्य कर्म करण्याचे सूत्र हाती धरतो तो दीर्घसूत्री. कल्पांतानंतरही फलप्राप्ती व्हावी ही त्याची इच्छा असते. त्यासाठी जन्मभर चिंतेचे ओझे बाळगतो. पण त्याच्या आळशीपणामुळे त्याला गवताच्या काडी इतकंही फळ मात्र मिळत नाही. असा तो मूर्तिमंत पापराशी असतो, तो तामस करता आहे. पुढे भगवंत बुद्धीचे 3 प्रकार सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.